शेलारांना पक्षात कोणीच विचारत नाही. आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी. संदीप देशपांडेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल. महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी अखेर सक्रिय राजकारणात. धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंगणात उतरणार. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. ठाण्यात राष्ट्रवादीचा वेगळी चूल मांडण्याचा निर्णय. राष्ट्रवादी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार. शिवसेना भाजपा एकत्र, राष्ट्रवादी मात्र अलिप्त. नाशिक मनपासाठी युतीची कोणतीही चर्चा नाही. माजी खासदार हेमंत गोडसेंची माहिती. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अभिनेता गोविंदा, श्रीकांत शिंदे, निलेश राणे, निरुपमांचा यादीत समावेश. संभाजीनगरात आज महायुतीच्या घोषणेची शक्यता. अखेर भाजप 4 पावलं मागे. अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत युती. मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट, वंचित असे नवं समीकरण. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुखांची माहिती. नागपुरात रेशीम बागेजवळून 9 लाखांची रोकड जप्त. दिलीप ठाकूर नावाच्या व्यक्तीकडे आढळली रोकड. संशयित दिलीप ठाकूरची चौकशी सुरू. थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. मतदाना दिवशी प्रचार जाहिरातींवर बंदी. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. मुंबईतील हवा प्रदूषणावरून पालिकेची सलग तिसऱ्या दिवशी खरडपट्टी. प्रदूषण कमी न झाल्यास बांधकामांना परवानगीही देऊ नका. मुंबई हायकोर्टाचे निर्देश. अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. कर्ज खाती फसवी ठरवण्याचा बँकांचा निर्णय स्थगित. अरवलीबाबत केंद्राची माघार. नवीन खाणींना बंदी. पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला यश. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात भीषण अपघात. बस कंटेनर अपघातानंतर लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू. बेस्टच्या 249 बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवणार. महिला सुरक्षेसाठी प्रशासनाची युद्ध पातळीवर कार्यवाही. कॅट 2025च्या निकालात देशातील 12 विद्यार्थ्यांनी 100% मिळवून मारली बाजी. बिगर अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचं वर्चस्व झालं अधोरेखित.